बाळा, जिथे तुझी शक्ती कामाला येत नाही तिथे स्वतःच्या बुद्धीचा वापर करून खेळ आता बदलायचा आहे. गेलेली वेळ परत येत नाही म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल. उंच भरारी घ्यायची असेल तर भीती नावाचा शब्द विसरावा लागेल तुला. आता तो प्रत्येक शब्द खोटा ठरवायचा आहे जेथून आवाज आला होता की तुला नाही जमणार. आयुष्यात हरलात म्हणून आयुष्याचा अंत झाला असं समजू नका. नवीन सुरुवात कोठूनही करता येते. आपलं अस्तित्व अशा ठिकाणी निर्माण करा की लोक फक्त बघत राहिले पाहिजे. यशापर्यंत पोहोचण्याची जिद्द असेल तर खाली पडण्याची भीती अजिबात बाळगू नका. भलेही कितीही वाईट होऊ द्या तुमच्या सोबत पण विश्वास ठेवा स्वामींवर. यामध्ये पण स्वामींनी तुमच्यासाठी चांगलं काहीतरी करायचा विचार नक्कीच केला असेल. माणसाने आयुष्यात नक्कीच झुकावं पण योग्य ठिकाणी. नको तिथे झुकलं की लोक लगेच पायदळी तुडवून मोकळे होतात. तू मला तुझ्या देव्हायात आणून तर ठेवलस पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहेस. औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झालाच नाहीस. मला नेहमी वाटतं तू स्वतःहून यावंस माझ्यासमोर बसावंस म्हणून मी रोज आतुरतेने तुझी वाट पाहतो. एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो तर तो हात आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमी त्याच्या सोबत असतो. आयुष्यात अनंत अडचणी येतात म्हणून तू खचून जाऊ नकोस. अरे तुझ्या पाठीशी मी सावलीसारखा उभा आहे. जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे मी उभाच आहे. का रे बाळा इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतोस? शांती करायच्या आधी तुझं मन शांत आणि स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. जे समोर आहे त्याचा आधी आनंद घ्यावा. बाकी तुमच्या अपेक्षा, इच्छा आणि स्वप्न पूर्ण करायला मी इथे बसलोच आहे. तू प्रयत्न करतोस, खूप कष्ट घेतोस हे मी पाहतोय. यश येत नाही असं खूपदा होतं कारण तू अजूनही मला ती गोष्ट जमेल का नाही याचा जास्त विचार करतोस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या संध्याकाळपर्यंत तुला अतिशय गोड बातमी ऐकायला मिळेल. जेवढं गमावलं त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तुला मिळणार आहे. आज रडणार उद्या हसणार, विश्वास ठेव बाळा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.